पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी धारका शीतल तेजवानीला अखेर अटक. पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन घेतली. घेणाऱ्याला अक्कल नसते म्हणून त्याचं नाव FIR मध्ये नाहीये. आणि दुसरी गोष्ट, टँगोपनच्या मालकाचं बहरीनमध्ये लग्न असल्यामुळे पण तेवढी थोडी सूट दिली आहे. लग्न पाठपून आले की पार्थदादांना पण जेलमध्ये जावं लागणार आहे असं कुजबुजतायत लोक. असं नाही होणार. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. ते कसं पार्थदादाला जेलमध्ये जाऊन देतील? म्हणजे जमीन विकणाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला, घेणाऱ्यावरती नाही. घेणाऱ्याची अक्कल काय घास खायला गेलती का? अरे लाजा सोडल्या रे राज्यकर्त्यांना. तुम्ही बिनलाजे झालात, भिकार चोट झालात, तुम्हाला काहीच पुरना. 1805 कोटीचा गैरव्यवहार या राज्य सरकारने ऑटोमॅटिकली दाबून टाकला, प्रकरण शांत केलं. आणि आता अधिवेशनाच्या तोंडावरती कोणाला तरी अटक करायची म्हणून ते ज्यांनी सुरुवात केली या प्रकरणाची त्यांना फक्त अटक केली. मग अमेडिया कंपनीकडून कोणाला अटक झाली सांगा? कारण अमेडिया कंपनीचा पण तेवढाच गुन्हा आहे जेवढा या शीतलबाईचा आहे. अरे तुम्ही का खुळ्यात काढताय का सामान्य जनतेला? अरे तुम्ही अजून बी सुधरा रे. सामान्य माणसाला आता सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात. त्या 100% समजायच्या आधी तुम्ही सुधरा. तुम्हाला वाटत असेल 70,000 कोटीचा घोटाळा करून आम्ही पचवला, तर आम्ही 1800 करोडचा घोटाळा करू पण, पचवू पण आणि त्यात कोणावरती काही होऊ पण देणार नाही, तर हे चुकीचं आहे मुळात. अजितराव पवार साहेब कितीही वाचवायचा प्रयत्न केला तरी सामान्य माणसाच्या नजरेतून तुम्ही जे पडलेला आहात ते वरती कधीच येणार नाहीत. त्यामुळे आता तरी योग्य कारवाई करा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जेवढं पार्थदादांना वाचवायला जाताल तेवढं सगळ्यात जास्त तुम्ही बदनाम होताल. अरे गुन्हा केला तरी तुम्ही त्याला गुन्हेगार समजत नसाल तर मग इथं मोगलाई आली असंच म्हणावं लागेल. आणि हीच वस्तुस्थिती आहे.